नमस्कार मित्रांनो, ग्रहवेधमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी विलास करंबळे घेऊन आलो या ठिकाणी मकर राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असेल. तर मित्रांनो, त्या अगोदर नवीन वर्षाच्या आपणाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. हे वर्ष आपल्यासाठी आरोग्याचं, भरभराटीचं आणि समृद्धीचं जावं अशी ईश्वराचरणी मी प्रार्थना करतो. आणि 2026 मकर राशीसाठी कसं जाईल आपण या ठिकाणी पाहूया. त्या अगोदर मकर राशीसाठी सध्याच्या स्थितीमधलं जे गोचर आहे, म्हणजे प्रत्येक ग्रहाचं जे भ्रमण आहे किंवा ट्रान्झिट्स आहेत ते कसे आहेत ते पाहू. शनी तृतीय स्थानी आहे, राहू द्वितीय स्थानी आहे, गुरु 6व्या स्थानी आणि केतू अष्टम स्थानी आहे. तर हे होतं गोचर मकर राशीसाठीचं. आणि यावरून सर्वसाधारण आराखडा आपण बांधूया की हे वर्ष कसं असेल. आरोग्य अगदी अनुकूल आहे. शनी महाराज 3ऱ्या भावात आहेत आणि शनी महाराजांचं हे भ्रमण जे आहे, थर्ड हाऊस ट्रान्झिट जे आहे ते अतिशय चांगलं मानलं जातं. म्हणजे शनी महाराजांचं 3, 6, 11 हे जे ट्रान्झिट आहे त्यानुसार आरोग्याचा लाभ तुम्हाला यावर्षी होणार आहे. आरोग्य ठणठणीत राहणार आहे, कारण गुरु 6व्या भावात, शनी तृतीय स्थानी, राहू द्वितीय स्थानी, केतू अष्टम स्थानी. तर गुरु जे 6व्या भावात आहेत, गुरु महाराज जे 6व्या भावात आहेत, त्यामुळे पोट, कंबर किंवा जुने त्रास जे असतील तुमच्या आरोग्याचे ते कदाचित उद्भवू शकतात. 2 जून ते 31 ऑक्टोबर गुरु सप्तम स्थानी असणार आहेत. 2 जून नंतर गुरु महाराज हे सप्तम स्थानात जेव्हा भ्रमण करतील त्यावेळेस तुम्हाला आरोग्याचा किंवा स्वास्थ्याचा एक चांगला लाभ मिळू शकतो. 31 ऑक्टोबर नंतर पुन्हा स्वास्थ्य थोडंसं कुठेतरी अष्टम स्थानात 3 महिन्यासाठी कमजोर आहे. आणि डिसेंबर नंतर राहूमुळे कुठेतरी आरोग्याला धोका होऊ शकतो किंवा त्रास होऊ शकतो, कारण की राहू त्यावेळेस तुमच्या लग्नस्थानी आलेला असेल मकर राशीमध्ये. आणि सावधान राहायचंय. ओव्हरऑल बघितलं तर कुठल्याही प्रकारे नकारात्मकता यावर्षी स्वास्थ्याच्या किंवा आरोग्याच्या बाबतीत नाहीये. जून ते ऑक्टोबर अतिशय चांगला काळ आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हा जो कालखंड आहे हा थोडासा तापदायक ठरू शकतो. निष्काळजी राहू नका, कारण राहू लग्नी येणार आहे. तो तुम्हाला भ्रमित करू शकतो किंवा खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्या खराब करू शकतो. त्याच्यातून तुम्हाला कुठेतरी पोटाचे विकार होऊ शकतात. आता शिक्षणासाठी बघितलं तर मित्रांनो, शिक्षणासाठी तृतीय स्थानी शनी महाराज आहेत, पंचम स्थानावर त्यांची पूर्ण दृष्टी आहे. तर कुठेतरी तुम्हाला शिक्षणामध्ये सावध राहायचंय, कारण शनी महाराज हे तृतीय स्थानात तुमच्या जेव्हा तृतीय स्थानातून पंचम स्थानात पाहत आहेत तर शिक्षणातून मन उडू शकतं. तुम्ही जे शिक्षणाचा वसा घेतलेला आहे त्या शिक्षणाच्या क्षेत्रातून तुमचं मन उडू शकतं. नैराश्य कुठेतरी मनामध्ये येऊ शकतं किंवा शिक्षण तुमचं अर्धवट सुटू पण शकतं. तर असं न होऊ देता पूर्णपणे स्वतःला फोकस करा, मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा, जाणीवपूर्वक अभ्यासामध्ये स्वतःला झोकवून घ्या की जेणेकरून असं काही घडू नये. 2 जून ते 31 ऑक्टोबर शिक्षणासाठी चांगला काळ आहे, त्यामध्ये तुम्ही संशोधन करू शकता. 5 डिसेंबर नंतर कदाचित आरोग्याच्या कारणामुळे शिक्षणामध्ये अडथळा येऊ शकतो. तर आहार विहार हा योग्य प्रकारे घ्या. दिनचर्या अतिशय चांगली ठेवा की जेणेकरून स्वास्थ्य किंवा आरोग्याचा तुमच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये. आता मित्रांनो पाहूया व्यापार काय आहे. संमिश्र असा परिणाम आहे. मेहनतीचं शुभ फळ तुम्हाला व्यापारामध्ये यावर्षी मिळणार आहे. मध्यम असं वर्ष आहे. शुक्र ग्रहाची पूर्णपणे साथ आहे, त्यामुळे व्यापारात प्रगती, कुठेही नकारात्मक बदल तुम्हाला नकारात्मकता तुमच्या व्यापारामध्ये असणार नाहीये. 2 जून पर्यंत साधारण स्थिती असेल आणि त्यानंतर तुमच्या व्यापारामध्ये एक अतिउत्तम काळ चालू होईल, जो तुम्हाला व्यापारात यश, समृद्धी आणि एक नवीन दिशा, नवीन विचार, नवीन पार्टनर किंवा नवीन ब्रँच ओपन करायला भाग पाडू शकतो, जी तुम्हाला फलदायी ठरू शकते. त्यानंतर 31 ऑक्टोबर नंतर पुन्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जोखीम व्यापारामध्ये घ्यायची नाही. कोणावरही विश्वासून व्यापार करू नका. सतर्क राहा. मोठे डील करत असाल तर जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये तपासण्या सगळ्या करा. एखाद्या व्यक्तीबरोबर डील असेल तर त्या व्यक्तीची शहानिशा करा आणि मगच व्यवहार करण्याचा प्रयत्न करा. नोकरीसाठी अनुकूल वर्ष आहे. 3ऱ्या स्थानी शनी महाराज आहेत. मेहनतीने फळ तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. फक्त एवढंच आहे की जास्त कर्म करावं लागणार आहे आणि मेहनत त्या हिशोबाने मिळणार आहे. सकारात्मक परिस्थिती ही धैर्य आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही निर्माण करू शकता, कारण शनी महाराज हे पराक्रम स्थानी आहेत. 2 जून पर्यंत साधारणतः
त्यानंतर उत्तम परिणाम आहेत नोकरीमध्ये. मॅनेजमेंट, शिक्षण किंवा फायनान्स या क्षेत्रामध्ये जॉब करणारी जी लोक आहेत त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. कोर्ट कचेरी वकिली संबंधित नोकरीसाठी सुद्धा चांगला काळ आहे. 2 जून ते 31 ऑक्टोबर उत्तम वेळ आहे, कारण गुरु हे त्यावेळेस उच्च राशीमध्ये राहणार आहेत. प्रमोशन, पगारवाढ होऊ शकते. तुम्हाला इच्छित असलेल्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते. 31 ऑक्टोबरचा नंतरचा जो काळ आहे तो कुठेतरी सर्वसाधारण काळ असणार आहे. कुठल्याही प्रकारे जोखीम तुम्ही घेऊ नका. त्यानंतर बघूया मित्रांनो, आर्थिक परिस्थिती काय असणार आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये बघायचं झालं तर संमिश्र परिणाम आहेत. थोडीशी कमजोर स्थिती असणार आहे, परंतु तुमची कमाई चांगली राहणार आहे. इन्कम तुमचं प्रॉपर असणार आहे, कारण इन्कम मध्ये कुठेही कमी त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. विनाकारण खर्च येऊ शकतात. थोडीशी बचत कमी होणार आहे. त्या हिशोबाने तुम्ही मनी जे आहे तुमचं किंवा पैसा जो आहे त्याचं योग्य प्रकारे तुम्हाला नियोजन करायचंय. कुठल्याही प्रकारे तुम्हाला नियोजनामध्ये कमी पडता कामा नये. शक्यतो 2 जून ते 31 ऑक्टोबर हा जो काळ आहे, ज्यावेळेस गुरु महाराज तुमच्या लग्नाला राशीला अतिशय चांगल्या परिस्थितीत येतील, आणि हा काळ तुमचा आर्थिक आवकीचा काळ म्हणायला हरकत नाही. शक्यतो यावर्षी लोन घेणं तुम्ही टाळलं पाहिजे, आणि तुमचे जे सेव्हिंग्ज असतील किंवा तुमची जी गुंतवणूक असेल, कदाचित त्यातले पैसे काढून तुम्हाला काही ना काही करावं लागण्याची शक्यता आहे. तर पैशाचं नियोजन करा. हे सगळे अलर्ट्स आहेत की जेणेकरून तुम्हाला पुढचा काळ कसा येणार आहे त्या बाबतीत कुठेतरी तुम्हाला अलर्ट मिळतात. तर त्या हिशोबाने तुम्ही जानेवारीपासून तुमच्या पूर्ण 12 महिन्याची जर प्रॉपर असं नियोजन केलं तर कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही. आता मित्रांनो, पाहूया प्रेम जीवनाबद्दल काय तुम्हाला फळ मिळणार आहे. सर्वसाधारण परिणाम आहे. शनी ग्रहाची दृष्टी पंचम स्थानावर आहे, त्यामुळे पंचम स्थानावर जेव्हा शनी महाराज पाहतात त्यावेळी तुम्हाला प्रेमामध्ये एकनिष्ठ राहायचे, सत्यता ठेवायची. कुठेही आपल्या जोडीदाराशी चीट करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. जे काही बोलाल वागाल ते सत्य असलं पाहिजे, खरं असलं पाहिजे. दिखावा किंवा टाइमपास म्हणून जर तुम्ही काही प्रेम करत असाल किंवा जोडीदाराला फसवत असाल तर शनी महाराज तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतात, म्हणजेच तुमचं प्रेम तुटू शकतं किंवा तुम्हाला इतर अडचणींना सामना करावा लागू शकतो. 2 जून नंतर प्रेमामध्ये चांगली परिस्थिती निर्माण होते. गुरुग्रहाची साथ तुम्हाला मिळणार आहे. संबंध तुमचे जोडीदाराशी सुधारणार आहेत. मधुर असे कुठेतरी रिलेशन होण्याकडे तुमचा काळ सरकणार आहे 2 जून ते 31 ऑक्टोबर. विवाहासाठी उपयुक्त काळ आहे. विवाह इच्छुक लोकांचे लग्न ठरू शकतात. 31 ऑक्टोबर पर्यंत जर तुम्ही विवाह केला, म्हणजे गुरुचं जे भ्रमण आहे ते सप्तम स्थानात असताना जर विवाह केला तर अतिशय उत्तम आहे. गुरु तुमच्या राशीला, सप्तमातल्या राशीला उच्च राशीमध्ये येणार आहे. त्यानंतरचा काळ हा शक्यतो विवाह न केलेला बरा, कारण गुरु अष्टमात आहे. ओव्हरऑल बघितलं तर वैवाहिक आयुष्य सुद्धा तुमचं अतिशय चांगलं आहे. कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या वैवाहिक आयुष्याच्या स्थानावर नाहीये, त्यामुळे मागील वर्षापेक्षा चांगली फळं तुम्हाला यावर्षी मिळू शकतात. कौटुंबिक बाबतीत बघितलं तर कौटुंबिक जीवनासाठी थोडंसं कमजोर वर्ष आहे, कारण राहू हा द्वितीय स्थानात आहे, आणि राहू हा द्वितीय स्थानात असल्यामुळे कुठेतरी कुटुंबामध्ये सदस्यांमध्ये भ्रमित अवस्था निर्माण करू शकतो तुमच्या, किंवा असामंजस्यपणा, संदेह, संशय किंवा एकमेकांशी न पटणे किंवा एकमेकांचे विचार न स्वीकारणे अशा गोष्टी घडू शकतात. एकनिष्ठ राहा, इमानदारीने राहा. सकारात्मक वृत्ती कुटुंबामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासाठी एखादी मोठी गोष्ट तुम्ही घेऊ शकता. कुटुंबासाठी कर्ज काढावं लागू शकतं. जमीन प्रॉपर्टी संबंधी तुमचे जर काही वाद असतील तर ते निराकरण सुद्धा यावर्षी होणार आहे. आता पाहूया जमीन, घर आणि वाहनाच्या बाबतीमध्ये काय योग बनतात. जमीन वाहनासाठी उपयुक्त असा काळ आहे, उपयुक्त वर्ष आहे. 4थ्या भावावर कुठल्याही प्रकारची नकारात्मक दृष्टी नाहीये किंवा प्रभाव नाहीये, त्यामुळे हे जे तिन्ही पार्ट आहेत, जमीन, घर आणि वाहन, या संदर्भात तुम्हाला पॉझिटिव्ह असे रिझल्ट पाहायला मिळणार आहेत. घेऊ शकता तुम्ही तिन्ही वस्तू यावर्षी. प्लॅनिंग केलेलं असेल मागच्या वर्षीचं, किंवा यावर्षी ह्या तिन्ही गोष्टींपैकी जी तुम्ही इच्छा केलेली असेल ती इच्छा पूर्ती तुम्हाला 2026 देऊ शकतं. तर मित्रांनो, हे होतं मकर राशीसाठी असलेलं 2026 वर्ष कसं असेल या संदर्भात संपूर्ण आढावा. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की वैदिक ज्योतिषानुसार काही उपाय आहेत की जेणेकरून हे वर्ष अजूनही चांगलं कसं जाईल. आपल्या कुठे छोट्या मोठ्या चुका होत असतील, कुठे छोट्या मोठ्या समस्या आपल्याला उद्भवत असतील, तर त्या आपण आपल्या कर्माच्या माध्यमातून सॉर्ट आउट करू शकतो किंवा चांगलं लाईफ जगू शकतो. तर त्याच्यामध्ये एक आहे, मातातुल्य व्यक्ती ज्या घरातील असतील किंवा
शेजारी बाजारी कुठे असतील तर त्यांची तुम्ही सेवा करायची आहे. प्रत्येक गुरुवारी मंदिरात तुम्ही चण्याची डाळ दान करायची आहे किंवा अर्पण करायची आहे आणि नियमित गणपतीची पूजा करायची आहे. शनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न जर तुम्ही यावर्षी केला, कारण शनी हा तुमचा राशीस्वामी आहे आणि तृतीय स्थानी आहे, त्यांचं भ्रमण हे शुभ चालू आहे. तर त्यांना तुम्ही जर फेवर केलं किंवा त्यांची पूजा अर्चा केली, तंत्रमंत्र केले, शनीचे मंत्र केले, तर तुम्हाला हे वर्ष अजूनही सुकर जाऊ शकतं, सुसह्य आणि चांगलं जाऊ शकतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.